पुरस्कारामुळे सामाजिक कार्याला ऊर्जा मिळते. सुधा भाभी ठोळे. सरकारच्या पुरस्कारामुळे आणि समाजाच्या कौतुकामुळे एकल महिलांसाठी काम करण्याची ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले ज्ञानपीठ प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा व ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या अध्यक्षा सुधा भाभी ठोळे यांनी केले. महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने कोपरगावच्या सावित्रीबाई फुले ज्ञानपीठ प्रतिष्ठान या संस्थेला अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श संस्था म्हणून पुरस्कार देऊन गौरवले आहे. 7 मार्च रोजी मुंबईला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई पवार, राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रुपालीताई चाकणकर व मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते संस्थेच्या अध्यक्षा सौ संगीता मालकर यांनी पुरस्कार स्वीकारला. महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेचा महिला आयोगाने पुरस्कार देऊन गौरव केला. म्हणून महिला दिनी नामदेवराव परजणे लॉ कॉलेजच्या वतीने या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. एकल महिलांसाठी काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, परंतु मदत करायलाही अनेक हात पुढे येतात, अशा शब्दात संस्थेच्या अध्यक्षा व SG विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ संगीता मालकर यांनी सामाजिक कृतज्ञता व्यक्त केली. कोपरगावच्या गानकोकिळा सौ सुधा भाभी ठोळे यांनी आपल्या सुमधुर आवाजात इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना हे गीत सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विश्वस्त कुमारी डॉक्टर प्रतीक्षा हिरालाल महानुभाव होत्या. महिलांच्या कार्यक्षमतेला सलाम करण्यासाठीच ठिकठिकाणी महिला दिनाचे आयोजन केले जात असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ छाया नरेंद्र गिरमे, डॉक्टर शुभांगी निखिल महानुभाव, NPP लॉ कॉलेजच्या उपप्राचार्या सौ प्रीती पारख भन्साळी, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका सौ रेणुका राहुल ढमाले, श्री चक्रधर स्वामी D.Ed कॉलेजच्या प्राचार्या विजया थोरे, श्री चक्रधर स्वामी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुवर्णा मठपती, श्री चक्रधर स्वामी माध्यमिकच्या मुख्याध्यापिका वंदना मराठे यांचे सह सर्व महिला स्टाफ उपस्थित होत्या. विद्यार्थिनी व महिला स्टाफने महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ऑस्कर न्यूजसाठी रेणुका ढमालेसह अनिकेत.